माझ्या मैत्रिणींनो, आज मी मार्केटमध्ये गेले होते. अर्धा किलो गावरान बकऱ्याचं मटण घेऊन आलेले आहे. त्याला 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, 2 चमचे हळद टाकलेले आहे, अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट लावून असं मुरायला ठेवलं होतं 15 मिनटं. आता ती मुरलेलं आहे. तर आपण ह्याला आज उकडू घालणार आहे. त्याच्यासाठी हो का इथं मी कढई ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घालणार आहे. हो का, मी इथं 2 चमचे तेल टाकत आहे. तुम्ही जास्त मटण असल्याच्या नंतर तुम्ही जास्त तेल टाकू शकतात. आता मी इथं कांदा एक चिरून घेतलेला आहे, तर ती तळायला घालणार आहे. हो का, मी इथनं कांदा तळायला टाकत आहे. हो का, आपला कांदा आता तळलेला आहे. आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण ह्याच्यामध्ये टाका. आपण आता ह्याच्यामध्ये हे मटण टाकलं आहे. हो का, असं ही एकजीव करून हलवा त्याला. बघा, आता ह्याचा एकजीव झालेला आहे. खूप छान असं आहे आपलं बकऱ्याचं मटण. तर आता आपण त्याला झाकून ठेवूया, म्हणजे त्याला पाणी सुटेल. तर आपण ह्या भाजीचा मसाला करून घेऊया. हो का, मी इथं दीड कांदा घेतलेला आहे, 1 टमाटो घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे, 2 कांदे, 2 तुकडे अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. आणि हे सगळं आपण ह्या तव्यावरती तेल टाकून भाजणार आहे गवळं आणि मग त्याचा मसाला करणार आहे ह्या मटणाच्या भाजीसाठी. चला आता आपण भाजीला फोडणी देऊया. इथं खोबरं आहे, इथं घरकुल मसाला आहे 2 चमचे, इथं 2 चमचे काळा गावरान मसाला आहे आपला घरगुती, इथं मसाला आहे मटणाला बनवलेला सगळ्या ह्याचा मसाला आहे ही. आणि इथं हो काही भाजी करण्यासाठी मटण उकडून घेतलेला आहे. हो का, इथं 2 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. आता आपण 2 चमचे ही बनवलेला कांदा मसाल्याचं पेस्ट टाकून घेऊया. मला ही 2 माणसासाठी करायचं आहे, म्हणून मी ही कमी मसाला वापरलेला आहे. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी करायचं असेल तर तुम्ही नक्की जास्त वापरा. आता आपण खोबरं टाकून घेऊया आणि नंतर काळा मसाला घरगुती टाकून घेऊया. बघा, इथं आपण खोबरं टाकून घेतलेला आहे. आपला मसाला असा चांगला भाजत आहे. बघा, इथं ही सगळा मसाला मी टाकून घेतलेला आहे. बघा कसं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, खरपूस भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला सुक्कं बनवायचं आहे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये मटण घालणार आहे. बघा इथं. आणि मी ही 2 माणसासाठीच भाजी करणार आहे. बघा, खूप असं गावरान चविष्ट मटण आहे घरगुती काळ्या बकऱ्याचं. बघा कसं शिजायला लागलेलं आहे. आता ह्याला 10 मिनटं शिजवून घेऊया आणि मगच खाली उतरून घेऊया. बघा, इथं घरगुती ज्वारीची भाकरी आहे, तिला खूप चव असते. ही गावरान ज्वारी आहे. बघा, इथं एकदम सुंदर झालेलं आहे हे गावरान बकऱ्याचं मटण. हो का, बघा, हे 2 माणसासाठी मी बनवलेलं आहे. इथं आळणी आहे आणि इथं सुक्का आहे. चला मैत्रिणींनो और मित्रांनो, या खायला आणि कमेंट करून सांगा सुंदर बनवले का. तुम्ही पण असं एकदा बनवून बघा.